आणि आता एक राजकीय बातमी आहे मुंबईतून। मुंबईत महायुतीच्या महामोर्चाला सुरुवात झालेली आहे। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। विरोधकांनी हे विधेयक सभागृहात पाडलं आणि त्यानंतर विरोधकांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी महायुतीच्या वतीने करण्यात आली। महायुतीतील महिला पदाधिकारी, महिला नेत्या या मोर्चात सहभागी झालेले आहेत। त्यासोबतच इतर महत्त्वाचे नेतेही मोर्चात सहभागी झाले। सुधीर मुनगंटीवार, अमित साटम, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ, महापौर ऋतू तावडे या मोर्चात सहभागी झालेले आहेत। इतरही महिला कार्यकर्त्या, महिला भगिनी या मोर्चात सहभागी झाल्या। विरोधकांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला आहे। आरक्षण विधेयक जो है ते पारित होऊ शकलेलं नाही। हमारा मुद्दा यही है कि इसको पारित होना चाहिए और जो अपोजिशन वाले हैं उनको पता है, इसलिए उनको पहली बात तो उनको ये अपोजिशन साथ में मिलकर उनको ये पारित करवाना चाहिए। पण असंही म्हणतायत विरोधक, असं म्हणतायत की 2023 ला आम्ही समर्थन दिलं होतं, मग पुन्हा एकदा अधिवेशन बोलवलं, पुन्हा एकदा जे आहे ते विधेयक हे बिल आणलं, मग 2023चं बिलाचं काय झालं जे पारित झालं होतं? अभी जो उस समय जो पारित किया और अभी में, पर अभी जो हो रहा है इसमें भी तो हमारी जितनी भी भारत की महिलाएं हैं वो वो हर क्षेत्र में आज आप देखो हर क्षेत्र में महिलाएं हैं, तो कहीं ना कहीं महिलाओं का भी अधिकार उतना ही है जितना जेंट्स का है जिस क्षेत्र में, और आज के डेट में हर क्षेत्र में महिलाएं हैं और जो ये है ये पारित होना चाहिए उनको सब। 2023 में जो पारित हुआ था महिला आरक्षण बिल, उसको क्यों नहीं ये सरकार लागू कर रही है फिर? देखिए कुछ चीज ऐसी है जिसमें अभी हम लोग जमीनी कार्यकर्ता हैं, उस चीज पे हम जवाब हम नहीं बोल सकते, इस पे हमारे बड़े नेता हैं वो बात करेंगे जी। तर आपल्यासोबत आणखीन काही महिला आहेत। ताई, काय सांगाल की महिला आरक्षण बिल हे पास झालेलं नाहीये, आता जे विशेष अधिवेशन बोलावलं होतं त्यामध्ये, आता वाटतं का तुम्हाला की आता काय बदल केले पाहिजे? तुम्ही काय सांगाल, एकूणच जनतेला काय सांगाल, कारण तुम्ही याच मोर्चामध्ये सहभागी झालात? नहीं, अभी जो भी है ऊपर से हम लोग को तय करके बताएंगे। क्या बताएं? बोलेगा जो महिला का क्या है, अभी बोलते हैं ना नहीं निकला तो वो मोदी जी वहाँ से डिक्लेयर करेगा, अपने को तो वेट करके देखना पड़ेगा ना, होएगा, अच्छा होएगा लेडीज के लिए। क्या लेकिन अब आरक्षण लागू नहीं हो पाया है, करेगा ना, उसका जो है उसका जवाब तो मोदी जी देगा। अभी आपण बघतोय की मोठ्या संख्येने जे आहेत या आंदोलनामध्ये महिला सहभागी झालेल्या आहेत, पायी सहभागी झालेल्या आहेत, पुढे पण शेकडोच्या संख्येने आहेत, माझ्या मागे पण आपण बघतोय शेकडोच्या संख्येने जे आहेत ते महिला या विधेयकासाठी जे आहेत त्या रस्त्यावरती उतरलेल्या आहेत। आपल्यासोबत आणखीन काही भगिनी आपण त्यांच्याशी बोलणार आहे। ताई, काय सांगाल की या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी झालेले आहात, काय तुमचे नेमके मुद्दे आहेत? आम्ही आज इथे मीरा भाईंदरमधून आलेलो आहोत आणि खरोखरच अगदीच हताश करणारी ही बाब या ठिकाणी विरोधी पक्षांनी केलेली आहे, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना समानतेचा अधिकार जो दिलेला आहे आणि आज जर का आम्ही 50% आहोत तर 33% आरक्षण देण्याचा हा आमचा अधिकार आहे असं आम्ही समजतो। त्याचबरोबर महिलांच्या सन्मानाविरुद्ध कसं वागतंय हे सरकार आणि जे आपले विरोधी सरकार भाजपचंच आहे, सरकार महायुतीचंच आहे, अगदीच मग कोण मागते मनाच्या विरोधात? बिल पास करताना आपल्यालाही माहिती आहे की बहुमताने बिल पास करण्याचा आम्हाला भरपूर विश्वास होता की यावेळेला सगळ्यांनी महिलांच्या सन्मानासाठी एकत्र येतील, परंतु असं नाही झालं आणि विरोधी पक्षांनी याच्या विरुद्ध जे वोटिंग केलेलं आहे त्यामुळे आज हे बिल इथे खारिज होत आहे आणि खरोखरच खूप हताश करणारी गोष्ट आहे असं आम्हाला वाटतं। आज जे आंदोलन जे तुम्ही करत आहात त्या माध्यमातून तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करत आहात? कदाचित मला तर वाटतं हे आंदोलन करण्याची गरजच नव्हती भासायला पाहिजे, कारण की महिला जर आजच्या या आपल्या भारतामध्ये मोदी सरकार
च्या या ठिकाणी जर मोदीजी महिलांसाठी इतकं चांगलं कार्य करत आहेत, महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी हे बिल आणलं होतं, परंतु ज्या पद्धतीने आम्हाला आमच्याच अधिकारासाठी इथे मोर्चे काढावे लागतात, तर हे खूपच दुःखद घटना आहे असं मला वाटतं. महिलांची संख्या जी आहे ती या मोर्चामध्ये खरोखरच फक्त मोठी आहे. शेकडोच्या संख्येनं ज्या आहेत त्या महिला, अक्षरशः मीरा भाईंदर म्हणजे मुंबईच्या कानाकोपऱ्यातून ज्या आहेत त्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण आणखीन काही महिलांना विचारणार आहोत. आप बात करना चाहेंगे? तर आपण बघतो की काही महिला ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत, मात्र मुद्दे मांडत असताना सुद्धा आपण म्हणतो तरुणी आहेत मोठ्या संख्येनं, वृद्ध महिला ज्या आहेत त्या सुद्धा सहभागी झालेल्या आहेत. काही महिलांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मोठा पोलीस सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी तैनात सुद्धा करण्यात आलेली आहे, कारण महिलांचं हे आंदोलन आहे आणि महिला जवळपास आता हजारोच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आपण जो परिसर बघतोय तो वरळी जांभोरी मैदानाच्या पुढे आपण चालत आलेलो आहोत आणि या ठिकाणी वरळी चौक जो आहे, वरळी नाका चौक त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि संपूर्ण रस्ता भरून जे आहे या ठिकाणी महिला त्यांच्या हक्कासाठी आता रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि महिलांचा सहभाग जो आहे जो प्रत्येक क्षेत्रामध्ये आता वाढत चाललेला आहे. आपण इक्वल म्हणणार नाही, आपण समानता म्हणणार नाही, तर अनेक क्षेत्रामध्ये महिला ज्या आहेत त्या अग्रगण्य आहेत आणि अशा वेळेस त्यांचा फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लेवलचा नव्हे तर लोकसभा आणि त्याचबरोबर विधानसभा या लेवलचा सक्रिय सहभाग जो आहे, देश पातळीवरचा, राज्य पातळीवरचा महिलांचा राजकीय सहभाग जो आहे तो वाढवला पाहिजे आणि त्यासाठी हे बिल आणण्यात आलं होतं. आणि याच बिलासाठी जे आहे ते विरोधकांकडनं सुद्धा समर्थन मिळणं तितकंच आवश्यक होतं, कारण 2/3 मेजॉरिटी मिळाली असती तर हे बिल जे आहे ते आत्ताच्या 2026ला पारित झालं असतं आणि 2029 पासून महिलांना प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये आणि त्याचबरोबर लोकसभेमध्ये 33% आरक्षण, महिलांचं एक मोठं प्रतिनिधित्व जे आहे ते या. तर महायुतीच्या या महामोर्चात अनेक वरिष्ठ नेते सहभागी झालेले आहे. आमदार प्रवीण दरेकर हे देखील या मोर्चात सहभागी झालेले आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी. महिला आरक्षण विधेयकाला घेऊन आता भाजपचं मुंबईमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार प्रवीण दरेकर आहे जे या मोर्चाचं नेतृत्व करत आहे. सर, काय सांगाल की महिला विधेयक धोरण जे आहे त्याला विरोधकांनी हवा तसा पाठिंबा दिला नाही, हे विधेयक पारित होऊ शकलं नाही, मात्र जनसामान्यामध्ये ज्या प्रकारे एक नॅरेटिव्ह पसरवलं जाते विरोधकांकडनं त्यासाठी पाठिंबा सोडा, काँग्रेसनं आणि विरोधी पक्षाने जाणीवपूर्वक ताकद लावून या महिला आरक्षणाला त्या ठिकाणी विरोध केलेला आहे आणि त्याच्यामुळं काँग्रेसनं पाप केलेलं आहे. महिलांच्या प्रति यांचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे हे स्पष्ट झालेलं आहे आणि या संदर्भात जनतेच्या मनामध्ये प्रचंड आक्रोश आहे, महिलांमध्ये प्रचंड आक्रोश आहे आणि त्याचं प्रत्यंतर आज या ठिकाणी सुरू झालेल्या मोर्चामध्ये येत आहे. महाराष्ट्र आणि मुंबईतून लाखोच्या संख्येनं महिला आज आपला संताप, राग व्यक्त करण्यासाठी, आक्रोश व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलेल्या आहेत. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग, या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग आहे. अनेक पुरुष नेते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. जरी आरक्षण विधेयक पारित नाही झालं तरी महिलांना हवं तसं नेतृत्व देता येईल, कारण जुन्या सेन्ससनुसार, असं सुद्धा विरोधकांचं म्हणणं आहे. तेच दाखवण्यासाठी आणि ध्वनित करण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत की महिलांच्या आरक्षणासाठी, महिलांसोबत, महिलांच्या पाठीशी आम्ही त्या ठिकाणी आहोत आणि त्यामुळे आरक्षण न देता महिलांचा आणखी कसा सन्मान करता येईल त्याचा सन्मान निश्चितपणे या ठिकाणी आम्ही पुरुष लोकप्रतिनिधी, नेते, कार्यकर्ते करू. कॅबिनेट मंत्री आशिष शेलार सर सुद्धा आहेत. सर, काय सांगाल की आज जनआक्रोश मोर्चा तुम्ही करत आहात, याचं स्वरूप कसं असेल आणि पुढची काय रणनीती असेल? ते दुर्भाग्य आहे की आम्हाला मोर्चा काढायला लागतोय, पण जनतेची भावना या मोर्चातनं स्पष्ट होते. माझा प्रश्न सरळ आहे, 33% माझ्या माता भगिनींना लोकसभा आणि विधानसभेत जर आरक्षण मिळत होतं तर त्याला विरोध करायचं कारण काय? बरं, जी कारणं समोर आणली जात आहेत ती इकडे तकलादू कारणं आहेत. जसं कारणे दाखवा नोटीस असतं तसं कारणे दाखवा उपक्रम म्हणजे काँग्रेस आणि मित्रपक्षांचा हा विरोध आहे आणि त्या विरोधातना जे पाप त्यांनी केलंय त्याचा जनक्षोभ आता या ठिकाणी दिसतोय. सुधीर मुनगंटीवार आहे. सर, काय सांगाल की आज मोठ्या संख्येनं जे आहेत भाजपचे अनेक नेते जे आहेत या मोर्चाचं नेतृत्व करतात? हा हुंकार आहे स्त्री शक्तीचा. रामायणामध्ये मा सीतेचा जेव्हा
सन्मानाचा विषय आला तेव्हा वानर सुद्धा रावणाला पराभूत करण्यासाठी आले. रामायण घडलं. महाभारतात जेव्हा मा द्रौपदीचा विषय आला तेव्हा महाभारत घडलं. आता महिलांच्या सन्मानासाठी 33% आरक्षणाचा विषय आहे. काँग्रेसचा निपात होईल. आज 21 राज्यात भाजप आणि एनडीए सरकार आहे. हे 3 राज्यात आणि अशा पद्धतीने यांचं जर राजकारण राहिलं तर फार फार वर्षापूर्वी काँग्रेस नावाचा राजकीय पक्ष होता असं म्हणावं लागेल. पण मग विरोधक असाही प्रश्न विचारत आहेत की जेव्हा डिलिमिटेशन असेल तेव्हाच आरक्षण देऊ, पण आहे त्या जागांवरती आरक्षण देणार नाही, अशी का भाजपची भूमिका आहे? मला लक्षात येत नाही किती जीबीचा मेंदू आहे. आपण 1952 मध्ये ज्या जागा होत्या त्या लोकसंख्या वाढीनुसार 1971 मध्ये वाढवल्यात ना. आणि तुम्हाला काय त्रास आहे? महिलांना 33% आरक्षणासाठी जागा वाढवल्यात, त्रास काय आहे? अरे प्रतिनिधित्व योग्य होईल ना. साधं एखाद्या विभागामध्ये जर त्या विभागाचा कारभार वाढला तर आपण त्या कारभार वाढल्यानंतर त्या ठिकाणी आपण अधिकाराचा आकृतीबंध वाढवतो की नाही? की आपण अजूनही आपल्या महाराष्ट्रात लोकसंख्या 1952 मध्ये जी होती त्यानुसार अधिकारी ठेवतो. तसंच प्रतिनिधींचा आहे की जास्त प्रतिनिधी असेल तर त्या क्षेत्रातल्या त्या जनतेला न्याय देण्यासाठी जर आरक्षण आलं त्याच्यामध्ये काय बिघडलं? तर सर्वच महायुतीचे वरिष्ठ नेते यांनी जय महाराष्ट्र सोबत संवाद साधलेला आहे. महिला विधेयकाच्या समर्थनार्थ हा मोर्चा. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत मनोज कुलकर्णी, जय महाराष्ट्र. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या मोर्चानंतर होणाऱ्या सभेला संबोधित करणार असल्याची माहिती आहे. ते मोर्चात आणि या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे या मोर्चात सहभागी झालेले आहेत. अनेक महिला पदाधिकारी, महायुतीतल्या महिला कार्यकर्ता, महिला नेता या मोर्चात सहभागी झालेले आहेत. आणि महायुतीचा विरोधकांच्या विरोधातला हा महामोर्चा सुरू झाला.